बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील पारंपरिक घटमांडणीचे भाकीत जाहीर झाले आहे। यंदा राजकीय स्थैर्याचे संकेत मिळाले असले तरी युद्ध सदृश परिस्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक घटमांडणीतून यंदाच्या हंगामाचे भाकीत जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी हे संकेत चिंताजनक ठरत आहेत। गेल्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीत पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल, कापूस, तांदूळ पिकांचे उत्पन्न भरपूर राहील, ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील, तर तीळ, बाजरी हे पिके भरपूर येईल। देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल, राजा कायम असेल, देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही। पाऊस जून मध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट सप्टेंबर कमी असेल, अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार। पावसाबाबत विचार केला तर पहिल्या महिन्यात कमी पाऊस पडेल आणि पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या महिन्यात पाऊस सामान्य राहील, तर तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात चांगला पाऊस होणार असला तरी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान होऊ शकते। घटावर ठेवलेली पुरी गायब असल्याने नैसर्गिक आपत्तीचे संकेत दिले गेले आहेत। करंजी फुटलेली असल्याने देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याचे संकेत आहेत, तर करडीचे दाणे बाहेर असल्यामुळे संरक्षण क्षेत्रात अडचणी येऊ शकतात असेही भाकीत करण्यात आले आहे। या सर्व संकेतांमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। बाहेरच्या देशात जगदात म्हणजे जे युद्धाचे हे चालू आहेत त्यामुळे थोडासा राजा तणावात राहीलच आणि आर्थिक परिस्थिती आहे ती देशाची एकूण आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल। पाऊस पहिला महिना जो आहे तो कमी दाखवते, दुसरा महिना साधारण आहे, तिसऱ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि चौथ्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते। अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। जगावर युद्धाचं सावट आहे, त्यामुळेच आपल्या देशावर सुद्धा ताण राहील, आपल्या शिपायावर सुद्धा ताण राहील, आपल्या मिलिटरीवर तणाव राहीलच। देशाचा राजा कायम आहे पण तणावात राहील। एकंदरीत पिकाची जी परिस्थिती आहे साधारणपैकी आहे, कारण पाऊस चांगला आहे, पीक चांगले येतील, पण तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात पाऊस जास्त आहे, त्यामुळे बरेचशा ठिकाणी नासाडी होऊ शकते। देशाची आर्थिक स्थिती एकदम मजबूत राहणार नाही, थोडी ढासळलेलीच असेल। सुपारी हा राजा आहे। या 1984 मध्ये इंदिरा गांधी होत्या तर त्या सुपारीच नव्हती, इंदिरा गांधी काळ झाली। त्या 1991 मध्ये 21/5/91 राजीव गांधी चेन्नईच्या सभेत रवाना झाले। तर असं काय तुम्ही असं पत्रकार बाबा 7 वर्षाचा अभ्यास समोरचे माणसं म्हणत हे कसं काय आमच्या महाराजला त्रास देऊन राहिले, ते म्हणजे माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या। तर ते तारीख कोणी सांगू नाही शकलं। आज या भेंडवळची मांडणी या ठिकाणी त्याचं पाहण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाकीतं केलेले आहेत। त्यामध्ये वर्षभराचा पावसाचं नियोजन त्यांनी सांगितलेलं आहे। प्रामुख्याने पावसाळा हा 4 महिन्याचा असतो, त्यामध्ये त्यांच्या भाकिताप्रमाणे पहिल्या महिन्यात आपला कमी पाऊस सांगितलेला आहे, दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस आहे, तिसऱ्या आणि चौथा जो महिना आहे पावसाळ्याचा त्यामध्ये चांगल्या प्रकारचा भरपूर प्रमाणात पाऊस या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि पिकांचं त्यांनी सांगितलं। काही पिकं कशा प्रकारचे आहेत तर त्यांनी या ठिकाणी कपाशीच्या पेराला प्राधान्य देऊन कपाशीचं चांगल्या प्रकारचं पीक आहे असं या ठिकाणी जाहीर केलं।